श्री स्वामी समर्थ दत्तश्री किचनमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत उपासाची जिलेबी आणि रबडी। तिथे प्रथम मी गॅसवर दूध तापत ठेवलेलं आहे। दूध उकळवायचं नाही आहे, वरती मलई येईपर्यंत तापून घ्यायचं मीडियम आचेवर। तोपर्यंत आपण इथे चासणी बनवून घेणार आहोत। छोटी वाटी साखर घेतलेली आहे, तेवढंच पाणी घ्यायचं आहे आणि साखर विरघळेपर्यंत तापून घेणार आहे। मी इथे साखर विरघळलेली आहे, थोडंसं केसर टाकलेलं आहे। हाताला पाक चिपचिप लागेपर्यंत बनवून घ्यायचं आहे, मग नंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। इथे दुधावर मलई जमलेली आहे। फास्ट गॅसवर ठेवू नका, लो गॅसवर मीडियम गॅसवर ठेवा। वरती दुधावर मलई जमली की ती साईडला करून घ्यायची आहे आणि पातेलीच्या साईडला लावायची आहे। अशा प्रकारे आपण रबडी तयार करून घेणार आहोत। दूध आटवायचं नाही, हळूहळू जी मलई जमेल ना ती आपण साईडला लावून घेणार आहोत। अशा प्रकारे पुन्हा परत दाखवते। फास्ट गॅसवर ठेवू नका, मीडियम आचेवर। इथे वरती मलई जमली दुधावर की ती अशी चमच्याच्या साहाय्याने काढून साईडला लावून घ्यायची, पातेल्याच्या साईडला लावून घ्यायची अशा प्रकारे। तर अशा प्रकारे मी दूध करून घेणार आहे, आटवून घेणार आहे। ते इथे बऱ्यापैकी मलई साईडला जमलेली आहे, ती काढून घ्यायची आपल्याला। जर्मनचा टोप असेल ना तर छान धारवाल्या पलित्याने छान निघते। इथे मी नॉनस्टिकी घेतलेला आहे आणि थोडा वेळ आटून घ्यायचे आहे। आणि थोडासा हाफ टीस्पून लिंबाचा रस टाकायचा आहे आपण ह्यामध्ये। हाफ टीस्पून लिंबाचा रस टाकलेला आहे। आता त्याच्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची आहे। 1.5 टेबलस्पून पुरेशी होते, कारण हे मी अर्धा लिटरच दूध घेतलेलं होतं। थोडेसे केसरचे तुकडे टाकलेले आहेत आणि छान मिक्स करून आपली रबडी तयार आहे। तर गॅस आपण बंद करायचा आहे आणि थंड करत ठेवायचे आहे। तर ही रबडी तयार झालेली आहे। तर गॅस बंद करून आपल्याला फ्रीजमध्ये थंड ठेवायचं आहे। तुम्ही ड्रायफ्रूट पण घालू शकता। मी थोडीशी वेलची पावडर ह्यामध्ये टाकलेली होती। तर इथे 2 उकडून मीडियम आकाराचे बटाटे घेतले होते, ते किसून घ्यायचे आहेत। बटाटे किसून घ्यायचे आहेत आणि 8 टेबलस्पून अरारोटची पावडर टाकायची आहे। 2 मीडियम आकाराचे उकडलेले बटाटे किसून घ्यायचे आहेत। अरारोटची पावडर 8 टेबलस्पून, 2 टेबलस्पून दही घ्यायचं आहे। दही घट्ट घ्या। आता हे हाताच्या साहाय्याने किंवा चमच्याच्या साहाय्याने छान फेटून घ्यायचे आहे। आपण फेटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेत राहायचं आहे। बटाटे इथे आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाण्याचा वापर थोडासाच करायचा आहे, जास्त पाणी टाकायचं नाही आहे। पीठ जसं भजीचं असतं ना त्याप्रमाणे घट्टसर पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। वाटल्यास तुम्ही मिक्सरला लावलात तरी चालेल। ते इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे। स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे। हे जरा पातळ झालं आहे म्हणून मी थोडंसं अरारोट पावडर टाकलेली आहे आणि वेलची पावडर टाकायची आहे आणि थोडासा कलर टाकायचा, 1/4 टीस्पून कलर टाकायचा आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ एकदम पातळ नाही करायचं आहे, भजीचं पीठ असतं ना त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट करायचं आहे। तिथे बॅटर आपलं रेडी आहे। तर हे बॅटर तुम्ही नोझल ड्रॉपमध्ये किंवा सॉसची बॉटल असते त्याच्यामध्ये देखील टाकू शकता। इथे मी नोझल बॅग घेतलेली आहे जी केकला वापरतात, त्याच्यामध्ये हे बॅटर मी टाकून घेणार आहे। तिथे मी ग्लास घेतलेला आहे, ग्लासमध्ये अशा प्रकारे ती थैली टाकायची आहे आणि वरतून बॅटर टाकायचं आहे। तिथे बॅटर टाकलेलं आहे। आता हे काढून घेऊन घ्यायचं आहे आणि थोडासा कट मारायचा आहे पुढच्या टोकाला, जास्त मोठा नाही, थोडासा कट मारून ठेवून द्यायचा आहे ग्लासमध्येच।
तिथे तेल तापत ठेवलेलं होतं, जास्त तेल तापवायचं नाही आहे. आणि अशा आपल्याला जिलेबी काढून घ्यायची आहे. सर्कल करून मधोमध नेऊन सोडून द्यायची आहे. परत राऊंड करून मध्ये नेऊन सोडून द्यायची आहे. अशा प्रकारे आपण जिलेबी काढून घेणार आहोत. खूप टेस्टी लागतात, वाटत नाही या बटाटे आणि अरारोटच्या आहेत अशा. आणि मीडियम आचेवर छान खरपूस होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचे आहे. तळाची बाजू खरपूस जरा झाली की पलटी करायची आहेत. तिथे खरपूस थोड्या झाल्या आहे, तर मी पलटी करून घेणार आहे. तर आपल्याला ह्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायच्या आहेत, तळून घ्यायचे आहेत आपल्याला खरपूस होईपर्यंत. तिथे रबडी देखील थंड झालेली आहे. आता ही मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे. दोन्ही साईडने छान भाजून तळून झाल्या की हा आपल्याला साखरेच्या पाकात टाकून लगेच काढायच्या आहेत, टाकून ठेवायच्या नाही आहेत. टाकल्या की लगेच काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे मी तळून घेणार आहे. ते जिलेबी दोन्ही साईडने खरपूस अशा झालेल्या आहेत, बघू शकता, नरम पडल्या नाही आहेत. त्या काढून घ्यायच्या आहेत. तेल नितळून, तुम्ही तेलात देखील तळू शकता, तुपात देखील तळू शकता. तर तेल नितळून आपल्याला त्या साखरेच्या पाकात टाकून लगेच काढायच्या आहेत. तर अशा प्रकारे बाकीच्या देखील मी करून घेणार आहे. तर नक्की ही रेसिपी ट्राय करा. जर आवडली असेल नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.